इथं विहीर आहे आणि जुन्या काळातलं असं पाणी काढायचं. हे बंद आहे आता, मोटर टाकलेली याच्यात पाण्यात. इथला राजगुरूंची पूर्ण वंशावळ आहे बघा. त्यांचे पूर्वज, त्यांच्यापासून पूर्ण वंशावळ आहे ना. राजगुरूंचा इथं फोटो आहे ना, त्याच्या जस्ट समोर असा खड्डा आहे आणि काच लावलेली आहे. आणि आम्ही बघतो ना आता बरंच खोल आहे. पण हे इथला भीमा नदी बघा, ही भीमा नदी अक्षरशः आहे ना नाला झालेली. बंदुकीचा फोटो लावला बघा गनचा, जे की भगतसिंग यांनी वापरलेली आहे. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये. आता आपण जाणार आहे हुतात्मा राजगुरू यांच्या राहत्या वाड्यास भेट द्यायसाठी. आपल्या सोबत आहे सार्थक भाऊ आणि मीच आहे. आम्ही दोघंच आहे. रितेशला थोडं काम आहे त्याच्यामुळे तो नाही आला. Wouldn't lie to you, doesn't matter what I do. She's got a hold on me. She knows how to drive a truck, but she साधारण 1 वाजलेला आहे. नाश्ता करा थांबलोय आम्ही आता हॉटेलमध्ये. या lets me pick her up when we're going dancing. झालेलं आहे वाईट 41 डिग्री टेम्परेचर झालं राव. सकाळी फक्त चहा पिऊन आलो होतो म्हणून नाश्ता करू इथं हॉटेलमध्ये. इथून साधारण राजगुरूनगर 10 किलोमीटर आहे. My heart stops beating when my headlights shining on her. She's my country girl. I couldn't tell you what she's doing with me. She's so damn out of my league. गरम होते का तुला? नाही, थंडी वाजते ती. वाईट गरम होते. हीटर लावायला उघड असेल डायरेक्ट. आता 41 डिग्री टेम्परेचर बघ. 41 डिग्री मध्ये अडा तंदूर होईल. She's a little bit crazy on the weekends, dancing in her red dress, and I love the way she looks in my eyes, and I'm feeling like. या साईडला पोहोचलोय आम्ही राजगुरूंच्या वाड्याच्या इथं. कमान लागते बघा. मी ती गाडी पार्क केलीत. इथं यायचा रोड जरा आहे ना थोडा डिफिकल्ट आहे, जरा कळत नाही एवढं. पण तो जर का तुम्ही राजगुरुनगरमध्ये आले ना तर इथं कोणाला पण विचार तर तुम्हाला कोणी पण रोड सांगा इथला. या साईडला राजगुरूंचा वाडा. एंटर केलं ना इथं लिहिलेलं आहे राजगुरूंचा वाडा. आणि इथं थोरला वाडा पण लिहिलेलं आहे. पण आता लॉक लावण्यात आलेलं आहे यांचं राव. आता मी लास्ट टाइम गेलो होतो ना त्यावेळेस बघितलं होतं मी. इथं आलं असं उद्यान वगैरे आणि हे घर आहे त्यांचं मेन जन्मस्थान. या साईडला असं लावण्यात आलेलं बघा फोटो वगैरे. आणि थोरला वाडा म्हणून हुतात्मा राजगुरू स्मारक समिती. हे पहिलं असं होतं बघा. नंतर त्याचं रिनोव्हेशन केलेलं आहे. पत्र लावलं पत्र लावल्यानंतर बोर्ड लावलं. पहिले कसं होतं आत्ता कसं आहे. आता जाऊन झाडावर लावलेलं गार्डन केलेलं. पुढून पण एंटर करता येतं आणि इथून पण एंटर करता येते. साईडला गार्डन केलेलं आहे. इथं ध्वज फडकवण्यासाठी जागा. हे पूर्ण गार्डन एरिया आहे. आणि इथं विहीर आहे आणि जुन्या काळातलं असं पाणी काढायचं. हे बंद आहे आत्ता, मोटर टाकलेली याच्यात पाण्यात. पाण्यातली मोटर आहे. पाणी आहे अजून पण याच्यात. आणि पुढं त्यांचा वाडा आहे. वाड्याच्या आता अशी कंडिशन आहे आत्ता. एकदम रिन्युएशन केलेलं आहे. चांगल्या अवस्थेत वाडा आत्ता बघा. हे वरती पूर्ण छत वगैरे आहे. इथं आत त्यांचं स्मारक आहे. फोटो वगैरे आहे राजगुरूंचा. इथं मग पेंटिंग फोटो बनवलेला आहे. आणि इथं समाधी स्थळाची पवित्र माती बघा अजून तसे ठेवलेत. हे जात आहे. आणि राजगुरूंच्या जीवनातले बरेच प्रसंग असे लिहिलेले बघा. इथं वाड्याची अवस्था वगैरे
हे सगळं इथं दाखवण्यात आलेलं आहे. पण इथं कोण कोण व्यक्ती इथे येऊन गेलेत ना त्यांची सुद्धा छायाचित्र आहे. इथं काय माती म्हणला कुठे माती तो तिथे जाऊ ते लिहिलंय ना भगतसिंग सुखदेव राजगुरू समाधी स्थळाची पवित्र माती. गरम वगैरे नाही होत बरं का. वरती पण आहे ना लाकड लावलेली अशी त्याच्या पत्रा आणि आतून पण असं लाकडांचं आहे बघा पूर्ण छत. त्याच्यामुळं गरम नाही एवढं होत. अजिबात गरम होत आहे का इथं. आणि राजगुरूंचा इथं फोटो आहे ना त्याच्या जस्ट समोर ना असं खड्डा आहे आणि काच लावलेली आहे. आणि आम्ही बघतो ना आता बरंच खोल आहे. पण हे काय वस्तू आहे आणि काय आहे आम्हाला नाही माहिती. जर का तुम्हाला माहिती असेल तर कमेंट करून नक्की सांगा. ही ठिकाणी ना एका बंदुकीचा फोटो लावला बघा गनचा जे की भगतसिंग यांनी वापरलेली आहे. आणि ती आता इंदोरमध्ये म्युझियम मध्ये ठेवण्यात आलेली. इथं असं लिहिलेलं आहे. बरेच छायाचित्र आहे बरेच कामं झालेली इथं. रिन्युएशन तर पूर्ण केलेलं आहे स्मारकाचं एवढं चांगलं केलेलं आहे. पण या साईडला पुढं गार्डन वगैरे या साईडला असा वाटा पण आहे मोठा. आणि इथे एक खरं आहे ना थोरला वाडा आहे. कारण मी लास्ट टाइम पण गेलतो ना त्यावेळेस मी पूर्ण बघितला होता. जर का तुम्ही मागला ब्लॉग बघितला असेल ना नसन बघितलं तर माझ्या प्रोफाईलमध्ये जाऊन नक्की बघा मागला ब्लॉग. त्यात मी पूर्ण डिटेल हिस्ट्री त्याबद्दल माहिती दिलेली पूर्ण ह्या वाड्याबद्दल राजगुरूंच्याबद्दल म्हणजे जेवढी मला ज्ञात होती तेवढी. आणि या साईडला राजगुरूंची पूर्ण वंशावळ आहे बघा. त्यांचे पूर्वज त्यांच्यापासून पूर्ण वंशावळ आहे ना हे दाखवण्यात आलेली. साईडला आपल्या इंडियन फ्लॅगची जर्नी दाखवण्यात आलेली की पहिला इंडियन फ्लॅग कसा होता 1906ला 1907ला आणि त्यानंतर आत्ता कसा डेव्हलप झाला आहे 1943 वेळेस इथं असं मेन्शन केलं आहे. या साईडला भीमा नदी बघा. ही भीमा नदी अक्षरशः आहे ना नाला झालेली. ह्यानं नवीन ब्रिजचं काम चालू आहे. तिकडं जुनं आहे आणि इकडे एक नवीन झालेला आहे. पण पूर्ण नदी नाला आले जलपर्णी त्याच्या वाळून गेली रे इथं. एवढी वाईट अवस्था आहे राव नदीची. गेलं गाई मी म्हणलं चढायला आज जायला काय रोड बीड आहे. हा तिकडं काय रे बाळा होय त्या साईडला काय काहीच नाही. आणि ती काय खाली नदी उतरायचं आहे का जागा ती. मग असंच आहे भिंत आहे का ती वाड्याची त्यांना पण सांगता यायचं नाही. पण हा एक वाडा एवढा माहिती आहे मला थोरला वाडा. हे पूर्ण रिन्युएशन करण्यात आलं या वाड्याचं. पण चांगल्या अवस्थेत आहे वाडा. पण आता आपण पूर्ण आपला राजगुरू यांचा वाडा पूर्ण एक्सप्लोर केलेला आहे. पूर्ण आपण चारी बाजू बघितलेत. त्याच्या छोटासा वाडा आहे पण चांगल्या अवस्थेत आहे. चालतं आजचा ब्लॉग आपण तिथे एंड करू. आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल ना तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब कमेंट करा. भेटू आपण आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये.